या घोषणा आवाज जोरात काय तर कांग्रेस पक्षाचा विजय असो। राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रियंका गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खड़गे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कांग्रेस पक्षाचा विजय असो। कांग्रेस पक्षाचा विजय असो। देश की आंधी राहुल गांधी, देश की आंधी राहुल गांधी, सकपल हटाओ, कांग्रेस बचाओ। काँग्रेस बचाव, सकपल हटाओ, काँग्रेस बचाव। हा, बोला काय तुमची अडचण आहे? सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आम्ही सर्व वरिष्ठ पदाधिकारी आहोत। मागच्या वेळेस राहुल गांधी यांच्या माध्यमातून आमच्या देशाचे नेते सृजन अभियान हे राबवण्यात आलं होतं की पक्षामध्ये गोरगरिबांना चांगल्या लोकांना संधी मिळावी यासाठी हा अभियान होता। या अभियानामध्ये सर्व क्षेत्रातील लोकांना संधी दिली जाईल असे सांगण्यात आले होते आणि हा अभियानासाठी ओरिसा राज्यातून माजी आमदार देबाशिष पटनायक यांना जिल्हा निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि त्या सोलापुरात येऊन त्यांनी सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या। यामध्ये 3 जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया राबवण्यात आली, शहराला, जिल्हा पूर्व आणि पश्चिम। पण हे करत असताना जी क्रायटेरिया होते त्याच्यामध्ये सगळे आम्ही काय कोणी जिल्हाध्यक्षासाठी होते, सगळे इच्छुक होते, त्यांनी नावं दिलेले होते आणि हे करत असताना मागच्या परवा जेव्हा डिक्लेअर झालं ही नावे आणि 30 रिपीट नावं दिसल्यानंतर सगळ्याला एक संशयाची पाल चुकली की आम्ही एवढं चांगलं काम करत असताना आमच्यामध्ये काय कमी पडलं की आम्हाला ह्यांनी डावलवलं आहे। जेव्हा आम्ही पटनायक साहेबांना विचारलं की तुम्ही निरीक्षक होता, आम्ही कुठं कमी पडलंय का सांगा, बरं कमी पडलं असेल तर आम्ही पुढच्या वेळेस अजून तयारी करू। ते म्हणाले की ही लिस्टच मला माहीत नाही, माझं रिपोर्ट दिली बघितलं का नाही ह्याच्यावर शंका आहे आणि हे चुकीचं झालेलं आहे। मग आम्ही त्यांना सांगितलं आम्ही आंदोलन करणार साहेब, तुम्ही हे चुकीचं रिपोर्ट द्यावं लागेल। ते म्हणाले की काँग्रेस पक्ष आहे, लोकशाही आहे, तुम्ही आंदोलन करू शकता, तुमचे प्रदेश अध्यक्ष असतील कोणी असतील, तुम्ही तुमच्या पद्धतीने लढा, मी तुमच्यासोबत आहे। एवढं क्लिअर त्यांनी सांगितलं असताना सुद्धा आमचा हा प्रदेश अध्यक्ष कोणाच्या दबावाखाली त्याच लोकांना रिपीट केलं, हा एक संशोधनाचा विषय आहे। आम्ही आता ही मागणी लावून धरलेली आहे की सपकाळ साहेब हे एक चांगले व्यक्तिमत्व आहेत, परंतु राज्याचा काँग्रेस पक्षाचा एक प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांना ही खुर्ची झेपत नाही आहे, त्यांना सक्षम नाही येतं, कार्यकर्त्यांना व्यथा वेदना ऐकून घेण्यासाठी त्यांना वेळ नाही आहे, त्यांना ताकद देण्यासाठी त्यांना वेळ नाही आहे। कोणाच तर दबावाखाली जर ते काम करत असेल तर एक महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचं खूप मोठं नुकसान होणार आहे। हे नुकसान कारण आता आमच्यावर अशी परिस्थिती आलेली आहे, एवढं चांगलं काम करून सुद्धा आमचे जर नावं कट होत असेल कोणत्या क्रायटेरियानं, आम्ही आता अशी मागणी करणार आहे दिल्लीकडे की खरगे साहेबांकडे, राहुल गांधी यांच्याकडे की सृजन अभियानामध्ये जो रिपोर्ट आहे जे दिल्लीला सादर करण्यात आलेलं आहे ते रिपोर्ट सार्वजनिक करण्यात यावं, केवळ आम्हाला कळेल की आम्ही कुठल्या स्थानावर आहोत। ओके, त्यामुळं आणि प्रदेश काँग्रेस कमिटीला कोणाच्या दबावाने केलेले आहेत ह्याची चौकशी व्हावी आणि म्हणून आम्ही सपकाळ हटाव आणि काँग्रेस बचाव ही आम्ही मोहीम सुरुवात केलेली आहे। ओके, पहिलं नाव सांगा तुमचं। मी सुरेश परवा गावळे, महाराष्ट्र प्रदेश सचिव। मी गेली 25 वर्ष झालं काँग्रेस पार्टीचं काम करतोय। मी सपकाळ साहेबाला वेळोवेळी सांगितलं की बाबा जिल्ह्यातला जिल्हा अध्यक्ष हा तुम्ही चुकीचा केला आहे, यांना ताबडतोब बदला। मी त्या पदात दावेदार होतो। मी जिल्हा दुसरा काय महिला निरीक्षक, मी जिल्हा 5 वर्ष काम केलं, मला पूर्ण जिल्ह्याची माहिती आहे, मी त्या पदाचा लायक आहे। आणि आयसीच्या निरीक्षकांनी सांगितलं तुमची निवड होईल, पण माझी निवड न होता परत त्यांना षटकार सरला जिल्हाधीश केलं तर तो षटकार शहर जिल्ह्यात कुठेही कोणापासून पोहोचू शकणार नाही, कारण त्याला स्वतः उठून चालता येत नाही, बसता येत नाही, काहीच करता येत नाही। तर अशा जिल्हा आयुष्य चुकीचं आहे। मी वरिष्ठाला सांगून सुद्धा सपकाळ साहेबांनी परत त्यांची नियुक्ती केली आणि मी लातूरसारख्या ठिकाणी जाऊन 2 मोठे गट, मुख्यमंत्री पोरं असताना दोन्ही गट एक करून मी तिथं विजय मिळवला। परत बारामतीत माझी निवड केली। माझ्यावर मग खऱ्या कार्यकर्ता अन्याय करून जर तुम्हाला मला जिल्हाधीश पदावर लायक असताना ठेवत नाही आणि एक चुकीचा माणूस, एक भाजपला फोर असणारा जिल्हाधीश तुम्ही ठेवताय, म्हणजे नेमकं काँग्रेस पार्टी वाढवायची आहे का संपवायची आहे हीच कळलं नाही। काय इशारा आम्ही राहुल गांधीला भेटून, खरगे साहेबाला भेटून मी स्वतः हे समजा नाही बदल झाला, जिल्हाधीश नाही बदलला, ही जिल्हा प्रभारी मोहन जोशी नाही बदलला तर मी तिथं आत्मदहन करणार आहे दिल्लीत राहुल गांधी समोर। माडा पश्चिम